पुणे जिल्ह्यामध्ये एक मोकाटोळी आहे, त्याचा प्रमुख विनोद जामदारे हा शस्त्राचा दरोडा टाकण्यासाठी त्याच्या टोळीला घेऊन आपल्या येरमाळा हद्दीत येत आहे अशी काल आम्हाला रात्री 11 वाजता माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्ही मी आणि आमचे स्टाफ असे लोक रात्र गस्त करत होतो. रात्री 1:50च्या सुमारास आपल्या धुळे सोलापूर रोडवरती येरमाळ्याजवळ कामत हॉटेल आहे. त्या कामत हॉटेलजवळ एक 4-5 दिवस आम्हाला संशयित ते दिसले. मग तेच असावेत आम्ही म्हणून त्यांच्याकडे जवळ जात असताना ते पळून गेले. तर मग रात्रीच्या अंधारात आम्ही पाठलाग केला त्यांचा. त्याचे 3 मिळाले. तर तिघांचे नावं जर विचारले तर त्यांनी सांगितले, एकाचं नाव विनोद जामदारे सांगितलं आणि बाकीचे दोघांची नावं बाबासाहेब भायगुडे आणि तिसऱ्याचं नाव गणेश मस्कर. आणि जे 2 पळून गेले होते त्यांची नावं विचारलं तर त्यांनी सांगितले की आकाश गाडे आणि समाधान आगलावे. ते ज्या ठिकाणी संशयित ते उभारले होते त्या ठिकाणचा सर्च घेतला तर तिथं आम्हाला एक मॅगझिन मिळाली जी रिकामी होती, त्यामध्ये गोळ्या वगैरे नव्हत्या आणि ह्यांच्या हातामध्ये एक कत्ती आणि कटावणी मिळाली जी आता आपण ह्याच्यामध्ये बघितली. ते तिसऱ्या बाकीच्या दोघांचा आम्ही शोध घेत होतो. तर सकाळपर्यंत ज्यावेळेला आम्ही शोध घेत होतो त्यावेळेला आम्हाला सकाळी समजलं की बार्शी पोलीस स्टेशनमध्ये एका इसमाला पकडले आणि त्याच्याकडे जे पिस्टल आहे तर त्याच्यामध्ये पण मॅगझिन नाही. मग त्याचं नाव वगैरे विचारलं तर ह्यांनी सांगितलेलं नाव आणि ते एकच आलं. तर तो ह्या म्हणजे 5 जणांपैकी ते पळून गेलेला आहे. त्याच्यावरती दरोडा, खून, आर्म ॲक्ट, त्याच्यानंतर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, धमकी देणे, खंडणी असे 12 गुन्हे हा मोकाटोळीचा जो प्रमुख आहे विनोद जामदारे त्याच्या विरोधात आहे. प्लस बाकी जो ज्याच्याकडे वेपन होतं त्याच्याकडे तो आकाश गाडे आणि त्याचा दुसरा एक साथीदार आहे जो मिळालेला आहे मस्कर. ह्या दोघांवरती पण खुनाचा नाही पण दरोडा आहे, जबरी चोरी आहे, असे 6 गुन्हे दाखल आहेत, गंभीर गुन्हे. हा विनोद जामदारे जो आहे तो तडीपार आहे मोका गुन्ह्यामध्ये, सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून. आणि कालच्या 8 मेला तिकडून तडीपार केल्यानंतर आपण त्याला पुणे आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्हा इथून तडीपार केलेला आहे 56 कलम अन्वये. आणि तो सध्या 8 मेपासून आपल्या आंबी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो आहे. तर काल येणार होता अशी माहिती मिळाल्यावरून ही आपण सगळी प्रोसेस केलेली आहे. तर ह्याच्यामुळं बाकीच्या पण आरोपींवरती जरा थोडा इफेक्ट होऊन जे काही मालमत्तेचे गुन्हे होणार आहेत त्याला थोडाफार आळा बसेल असं वाटतं. आपल्या इथं जे गुन्हे घडत आहेत तर त्यांचा अर्थ आहे का, ते काय आहे? आपल्या इथं ह्यांचं मेनली ॲक्टिव्ह जे काय म्हणजे गुन्हेगारीचं हे आहे एरिया आहे तो मेनली पुणेच आहे. हे राहणारे आपल्या हद्दीतलेच आहेत, म्हणजे ह्यांचं मूळ गाव जे आहे इथलंच आहे. परंतु मागच्या 25, 30, 35 वर्षापासून ते पुण्यालाच तिकडे स्थायिक झालेले. त्यांचे कोणाचे आई वडील चुलते वगैरे गावाकडे आहेत, कोणाची शेती वगैरे काहीतरी अजून घेऊन येत असतील ते. पण आपल्याकडे ह्यांचं अजून काही रेकॉर्ड सापडलेलं नाही. सगळे ह्यांचं जे काही रेकॉर्ड आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे. आता मुद्देमाल किती सापडलं त्यांच्याकडे मुद्देमाल म्हणजे ते जे गुन्हा करण्याच्या तयारीत आले होते त्यांनी अजून गुन्हा केला नव्हता, गुन्हा करण्याच्या तयारीत होते, त्याच्यामुळे चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडे मिळालेला नाही आपल्याला. पण कटावणी, कत्ती, हे वेपन हा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळाला. प्लस त्यांचे काही मोबाईल्स वगैरे असतील तर ते जे कम्युनिकेशन एकमेकांसाठी गुन्हे करण्यासाठी वापरतात तेवढे मिळालेलं आहे. उकल न झालेले जे गुन्हे आहेत त्यापैकी त्यांनी काय कुठल्या गुन्ह्याची कबुली दिली का? त्यांचं कार्यक्षेत्र आपल्याकडं नसावं असं वाटतंय. पण जरी असेल तर आता पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर त्याची आपल्याला माहिती मिळेल की त्यांनी आपल्याकडे काही गुन्हे केलेले असतील तर. आणि पुणे जिल्ह्यात पण त्यांनी काही गुन्हे केलेले असतील तर ते पण आपल्याकडे अटक आहे. ती इन्फॉर्मेशन पुण्याला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला ते सांगतील बाबा आमच्याकडे वॉन्टेड आहेत, पाहिजे आहेत वगैरे, तर त्यावेळेला ते आपल्याला माहिती कळेल. हे किती जण आहेत आणि यांच्यासोबत किती टोळे असेल काय अंदाज सांगता येईल? ही एकच टोळी आहे जामदारेंची पुणे जिल्ह्यातून तडीपार झालेली आणि ह्याच्यामध्ये 5 जण आहेत. आपल्याकडे किती अटक आहेत? आपल्याकडे सध्या 3 अटक आहेत आणि एक बार्शीमध्ये आता अटक होण्याच्या मार्गावरती आहे, तर त्याला पण पकडलेलं आहे. म्हणजे असे 4 आहेत, 1 जण अजून फरार आहेत त्यातलं. म्हणजे तुम्ही आल्यापासून ही पहिलीच रेड आहे म्हणायचं? मी आल्यापासून भरपूर रेड झालेली आहे.